पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार फडणवीसांची कीव येथे पाशवी बहुमत असूनही भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करता येत नाही। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बीएमसीमध्ये कोविड घोटाळ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या चेले चपाट्यांनी कफन चोरी केली, मग ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीमधल्या वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात जनआक्रोश। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध। मंत्र्यांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यांवर पैसे उधळले, तर बनियान लुंगी घालून शिंदेंच्या आमदारांवर निशाणा। मतचोरी विरोधामध्ये इंडिया आघाडीचा एल्गार। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक मोर्चा पोलिसांनी संसदेजवळच अडवला। आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। निदर्शनांच्या दरम्यान महिला खासदार बेशुद्ध। मतचोरीचं सत्य देशासमोर, आम्हाला शुद्ध मतदार यादी हवी। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची मागणी, तर भेकड सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। आंदोलनकर्त्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांचा संताप। कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस। मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। कबूतरखान्यासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। कबूतरखाने बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश। दादरमधील कबूतरखान्यावर बीएमसीकडून पुन्हा ताडपत्री करण्याचा प्रयत्न झाल्यास थेट गुन्हे दाखल करणार। परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात। कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर पालिकेकडून करडी नजर। कबूतरखान्याच्या विरोधात मराठी एकीकरण समितीचं 13 ऑगस्टला आंदोलन। जैन समाजाच्या आंदोलनाला उत्तर देणार। दादरमधील कबूतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन होणार। मराठी हिंदी वादावरील राज ठाकरे यांच्या विरोधातल्या याचिकेवर सुनावणी। सुप्रीम कोर्टाचा नकार। याचिका केवळ प्रसिद्धीसाठी, कोर्टाचं मत। 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान निर्णय, तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजन यांना मान। ही यादी फक्त ध्वजारोहणासाठी, पालकमंत्री पदासाठी नाही। नाशिकमध्ये दादा भुसे, रायगडमध्ये गोगावले पालकमंत्री होतील असा अजूनही विश्वास। मंत्री उदय सामंत ठाम। मुंडे साहेबांच्या वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाट्याला। वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भाऊ। लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रचा नारा होता, पण आम्ही गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्री करणार होतो। दुर्दैवानं आमचं स्वप्न अपूर्ण राहिलं। 2014च्या निवडणुकांवेळची आठवण फडणवीसांनी सांगितली। पुण्याच्या खेड तालुक्यामधील पाईटमध्ये भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात। कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाणारी पिकअप व्हॅन उलटून 9 महिलांचा मृत्यू, 35 भाविक जखमी। खेड भाविक अपघातामधील मृतांच्या वारसाला राज्य सरकारकडून 4 लाखाची मदत, तर पंतप्रधान कार्यालयाकडून देखील घटनेची दखल घेत 2 लाखांची मदत आणि जखमींसाठी 50,000 रुपयांची घोषणा। गणेशोत्सवाच्या काळामध्ये डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करणार। मुंबई पोलिसांचा स्पष्ट इशारा। न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईमध्ये डीजे बंदी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।